मनसेचे नेते अमित ठाकरे हे शिवस्मारक उद्घाटनासंदर्भात आलेल्या नोटीशी प्रकरणात आज दुपारी नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार आहेत आणि त्यांना जी नोटीस बजावण्यात आलेली आहे ती ते स्वीकारणार आहेत। ते काही वेळापूर्वीच स्वतःच्या घरातून निघालेले आहेत आणि नेरूळकडे रवाना झालेले आहेत। पोलीस स्टेशनला जाण्यापूर्वी अमित ठाकरे शिवस्मारकाला अभिवादन करण्याकरता जाणार आहेत। शिवस्मारकाचं उद्घाटन झाल्यावर पहिल्यांदाच अमित ठाकरे नेरूळमध्ये जात आहेत। शुक्रवारी नवी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचं अधिकृत अनावरण केलं वनमंत्री गणेश नाईक यांनी। ज्यावेळेला त्यांनी अनावरण केलं त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं होतं की जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे अमित ठाकरे यांच्या नावावर किंवा जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तो मागे घ्यायला हवा, चुकीचा आहे तो गुन्हा, असं स्वतः वनमंत्री म्हणालेले होते। त्यानंतर म्हणजे उद्घाटनानंतर आज अमित ठाकरे नवी मुंबईकडे रवाना झाल्याची दृश्य आपण बघतोय। आपल्यासोबत शहराध्यक्ष गजानन काय म्हणाल? अमित ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीमधला पहिला गुन्हा आणि तो देखील नवी मुंबईमध्ये दाखल झाला आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी हा गुन्हा दाखल झालेला आहे, काय म्हणा तुम्ही? नक्कीच म्हणजे मला वाटतं की त्यांनी ही भावना व्यक्त केली की माझ्या राजकीय जीवनातला पहिला गुन्हा मला जर महाराजांसाठी घ्यायचा असेल तर मी तो आनंदाने आणि खुशीने घेईल। आणि त्याच पद्धतीची घटना मागच्या रविवारी झाली ते आज रविवार संपूर्ण आठवडा आपण पाहताय की नवी मुंबईमध्ये ह्याच विषयाची चर्चा आहे। ज्या राजांनी मोगलांच्या तावडीतून आपली सुटका केली तो राजा इथे 4 महिने बंदिस्त अवस्थेत होता। अमित ठाकरे मागच्या रविवारी आले, त्यांनी हे पाहिलं, त्यांना राग आला, त्यांना चीड अनावर झाली आणि त्यांनी हे खुलं केलं स्मारक। त्याच्यानंतरच्या 4 दिवसात म्हणजे 4 महिने बंदिस्त असलेलं स्मारक महापालिकेकडून मंत्र्यांकडून 4 दिवसात त्याचं शासकीय इतमामात अनावरण होतं। मला वाटतं हा शिवभक्तांचा आणि शिवप्रेमींचा विजय आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात आज ज्यावेळी अमित ठाकरे इथे मानवंदना करायला येणार आहे, हजारोंच्या संख्येने शिवभक्त येणार आहेत, शिवप्रेमी येणार आहेत आणि अमित ठाकरे यांचं मनापासून आभार मानणार आहेत। त्यानंतर त्या गुन्ह्याची नोटीस घ्यायला इथूनच पुढच्या 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या नेरूळ पोलीस स्टेशनला अमित ठाकरे जाणार आहेत। एक सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळी अमित ठाकरे यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून हे आजचं अनावरण केलं गेलं, ही बातमी जेव्हा राज ठाकरेंपर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी देखील स्मित हास्य दिलं। आज तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय, तुम्ही देखील अजूनही आनंदी सगळेजण दिसताय आणि आजचा ह्या गुन्ह्याची नोटीस घ्यायला जाताना देखील तुम्ही उत्साहामध्ये जाताय आणि हा संपूर्ण परिसर तुम्ही दणाणून सोडलेला आहे। मी 2 नंबरचा आरोपी आहे। मुळात मला आठवतं 2018ला ज्यावेळी राजसाहेब इथे आले होते वाशीमध्ये, ते टोल नाक्याच्या घोटाळ्याबद्दल बोलले होते। जाताना मी साहेबांना जाता जाता इशारा असं म्हणतात, म्हटलं साहेब तुम्ही टोल क्रॉस केल्यावरती मी टोलचा कार्यक्रम करू का? मी बघितलं, हसले, तर मला इशारा कळला होता। आणि त्या गुन्ह्यात सुद्धा नंबर 1 चे आरोपी सन्माननीय राजसाहेब ठाकरे होते आणि 2 नंबरचा आरोपी मी होतो। तो माझा सन्मान होता की त्यावेळेस सुद्धा राजसाहेबांवर मी आरोपी क्रमांक 2 आहे। यावेळी महाराजांसाठी सन्माननीय अमित साहेबांनी केस घेतली। आरोपी क्रमांक 1 अमित राजसाहेब ठाकरे होते आणि आरोपी क्रमांक 2 गजानन काळे हे होते। तर मला वाटतं हा आमचा सगळ्यांचा आणि माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना, इथे 250-350 लोक होती, नुसतं 70च नाही, 350 लोक होती। मला वाटतं 350 म्हणजे पोलिसांनी आम्हाला सांगितलं की 70 जणांचं नाव टाकल्यावर आम्हाला 100 फोन अजून आले की आमचं नाव का टाकलं नाहीये। मला वाटतं हीच मनसेची, महाराष्ट्र सैनिकाची आणि सन्माननीय राजसाहेबांची ताकद आहे। नक्कीच आपण पाहतोय की ज्यावेळी अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला त्यावेळी देखील राज ठाकरे यांना याचा अभिमानच वाटला। त्याचबरोबर आज या सगळ्या मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। गुन्हा दाखल झाला याचं कोणालाही दुःख नाही, उलटा आनंद आहे आणि त्याचाच आज जो आनंद आहे त्यांच्या उत्साहामधून दिसतोय। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।